बघा हां चालू द्या. बघा जर शाळेची इमारत बघितली तर अत्यंत हायटेक आहे, चकाचक आहे बरं का. म्हणजे रंगबिरंगी चांगला खर्च केलेला आहे. म्हणजे मी जे नेहमी म्हणत असतो ना की पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बांधकामात जास्त इंटरेस्ट आहे. मित्रांनो, पालिकेची किंवा कुठलीही शाळा हिचं भवितव्य हे फरशा कशा आहेत, लाद्या कशा आहेत, कलर कसा मारलाय वगैरे, महागडं किती बांधकाम आहे ह्याच्यावर असून शिक्षक कोण आहेत, सिलेबस काय आहे, त्यांना शिकवलं कसं जातंय, गुणवत्ता काय याच्यावरती आहे. मुलांना बसायला बेंचेस नाही. पुढचं काय बोलू. एक असं धावताना पण करता येईल बरं का आपल्याला. ग्रेट. इयत्ता 6वीच्या वर्गात आम्ही आलेलो आहे. 6वीच्या वर्गात सुद्धा बेंच नाही आहेत आणि मला वाटतं संपूर्ण शाळेतच बेंच नाहीत. आपण त्याचा आढावा घेत आहोत. लवकरच बेंच आपल्याला मिळतील. या या थँक्यू. तुम्ही मागे जा मागे म्हणजे. येस नमस्कार. नमस्ते इंडिया. तुमचा वर्ग कितवीचा आहे? एकूण पटसंख्या किती? आज हजर किती? आणि तुमचे शिक्षक कोण आहेत? हा प्रियंका मॅडम आलेत का आज? आलेल्या नाहीत. तुम्हाला माहित नाही का आलेल्या नाही वर्गात? बर मॅडम आज वर्गात आलेल्या नाहीत. दुपारी येतात? रोज दुपारीच येतात का? मग आज दुपारी येणार आहेत. एरवी किती वाजता येतात? सकाळी परिपाठाला येतात. बर परिपाठाला येतात. नंतर कुठं असतात? वर्गावर असतात ना. बर मित्रांनो, यांच्या प्रियंका मॅडम आता वर्गात नाहीत, शाळेत नाहीत बरं का. माहित नाही कारण काय. या वर्गात फक्त बेंच नाहीत आणि हा मुलगा भविष्यातला खूप मोठा माणूस होणार आहे कारण हा वर्ग सांभाळतोय. काय नाव आहे तुझं? हा शिवम वरुण नावाचा मुलगा हा वर्ग सांभाळतोय. ओके. शिक्षकाचा पगार याला दिला पाहिजे.